तर भांडूपच्या खिंडीपाड्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं अशी तक्रार झाली होती। या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि पळवून नेल्याचं म्हणत आता हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या मनीषा तुपे यांनी केला आणि याबद्दल त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 10 दिवस उलटून सुद्धा मुलीचा शोध लागलेला नाही आणि यावरून त्यांनी पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरही टीका केली आहे। आज 10 दिवस उलटूनही त्या मुलीच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे, ती मुलगी कुठे आहे, ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याची काहीही खबर मुलीच्या घरच्यांना अद्यापही लागलेली नाही। माझा प्रशासनाला हा प्रश्न आहे की एवढ्या गंभीर घटनेला इतक्या सहजतेने पोलीस का हाताळत आहेत? की मुलीच्या बाबतीमध्ये काहीतरी अघटित घडायची ते वाट बघतायत का? त्या मुलीला कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये विकल्या जाण्याची वाट बघतायत का? त्या मुलीच्या बाबतीमध्ये काही अतिप्रसंग घडण्याची वाट बघतायत का? आणि हे सगळं घडल्यानंतर तुम्ही तुमची चौकशी पूर्ण करणार आहात का? आता बातमी आहे मुंबईतनं। मुंबईमध्ये स्कूल जिहाद सुरू आहे असा खळबळजनक दावा केलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी। मुंबईमध्ये 164 अनधिकृत शाळा आहेत। कुर्ला, मालाड आणि गोवंडी या भागामध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत शाळा आहेत असं त्यांनी म्हटलंय। भूमाफिया आणि मुंबईतल्या मोक्याच्या जागा बळकावून तिथं शाळा सुरू करतायत आणि त्याचं रूपांतर मशिदीमध्ये किंवा मदरशांमध्ये होणार आहे असा आरोप त्यांनी केलाय। आता याबद्दल त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रार केली आहे आणि पालिका प्रशासनानं कारवाईचं आश्वासनही दिलंय असं ते म्हणाले। ह्या शाळांची तुम्ही जाऊन बघणार ना, तो कुठला विद्यार्थी 4 मध्ये इल्लीगल कच्चं मकान उभं केलंय, मरणार विद्यार्थी म्हणून। ही फक्त शाळा ते बोर्ड लावून तिथे कुठे मदरसा सुरू केला, कुठे मस्जिद सुरू केली, लँड ग्रेबिंग ऑपरेशन आहे, लँड जिहाद याचा मागचा अर्थ। तिथे तर भरपूर शाळा आहेत आणि यात मराठी शाळा 4, हिंदी भाषिक 4, बाकी सगळे उर्दू आणि इंग्लिश। आता इंग्रजी शाळाच्या नावाचे बोर्ड आहेत, यातले 140